तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली 12th बोर्ड मराठी या विषयाचा पेपर खूपच व्हायरल होत आहे. हा पेपर बोर्ड एक्झाम पेपर पॅटर्न 2024 नुसार घेण्यात आलेला आहे. सोबतच हाच पेपर तुम्हाला बोर्ड एक्झाम 2024 करिता खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही पाहू शकता क्वेश्चन पेपरचं फर्स्ट पेज तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळतं. टाईम आणि येथे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला दर्शवलेले असतात. सोबतच त्याच खाली तुम्ही कृतीपत्रिका आणि कृतीपत्रिकेसाठी सूचना वाचून घ्यायच्या असतात. हे खूप महत्त्वाच्या सूचना असतात. हे पण आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर खूपच इम्पॉर्टंट म्हणजेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याद्वारे 12वी कृतीपत्रिकेचा जो आराखडा दिलेला आहे तो आपण पाहून घेऊया. म्हणजेच तुम्हाला घटकनिहाय गुण विभागणी येथे दिलेली आहे. कोणत्या विभागाला कोणत्या घटकाला किती गुण आहेत आणि पूर्ण 80 मार्क्सची विभागणी येथे केलेली आहे. हे पण आपण डिटेलमध्ये समजून घेऊया. म्हणजेच तुम्हाला एकदा पेपर पॅटर्न समजून गेला तर तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला जर इझिली मराठी लिहिता किंवा वाचता येतं तर तुम्ही इझिली 70+ मार्क्स घेऊ शकता आउट ऑफ 80. ठीक आहे, हे सर्वांकरता पॉसिबल आहे आणि याच विषयामुळे तुमचे जे पर्सेंटेज असतात ते वाढतात. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन प्रकारचे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील. ज्यांनी 100% स्टडी केलेला असेल आणि ज्यांनी 50 to 60% स्टडी केलेला असेल. बट ज्यांचा काही स्टडी झालेला नसेल त्यांना पण इझिली 50-60 मार्क्स इझिली ते पण घेऊ शकतात. ते कसे? तर सर्वात अगोदर हुशार विद्यार्थ्यांकरता तुम्ही इझिली 70+ किंवा 72+ मार्क्स इझिली घेऊ शकता. परंतु जे वरचे 4 ते 5 मार्क्स आहेत ते तुमचे कुठं काढले जातात आणि हे मार्क्स तुमचे कसे वाचतील हे पण आपण बघून घेऊया. सोबतच जर तुमचे हे मार्क्स वाचले तर तुम्ही इझिली 77 किंवा 78 मार्क्स तुम्ही इझिली आउट ऑफ 80 मार्क्स तुम्ही घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हेच मार्क्स तुम्हाला वाचवायचे आहे आणि जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे आहे. आणि असे विद्यार्थी ज्यांचा काही स्टडी झालेला नसेल किंवा त्यांचा 40 ते 50% स्टडी झालेला असेल, त्यांनी जर हा पेपर जरी केला किंवा पेपर पॅटर्न जरी समजून घेतला तरी पण ते इझिली 60, 65, 70पर्यंत इझिली पोहोचू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर मी तुम्हाला पेपर दाखवून देतो. आपण पेपर पण पाहणार आहे, परंतु त्या अगोदर तुम्हाला हा पेपर पॅटर्न समजून घेणे महत्त्वाचे आहे आणि कोठे कोठे फ्रीचे मार्क्स आहे आणि कोणता तुम्हाला टॉपिक करून घ्यायचा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता. नंतर आपण पेपर पण येथे पाहून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, तुम्हाला येथे घटक आणि गुण येथे दिलेले आहे. 80 मार्क्सची तुमची विभागणी कशा प्रकारे करण्यात आली ते आपण पाहून घेऊया आणि यामध्ये तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात ते पण आपण बघणार आहोत. विभागीय गद्य तुमचा जवळपास 20 मार्क्सचा आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता काहींनी तुम्हाला आकलन कृतीचे इझिली तुम्ही फाइंड आउट करू शकता. सोबतच तुम्हाला स्वमत अशाच प्रकारचे जे सिंपल आहे तेच तुम्हाला येथे क्वेश्चनचे आन्सर सॉल्व करायचे असतात. म्हणजे तुम्हाला फक्त लिहायचं असतं. म्हणजेच तुमची जी तिथे तुम्हाला पॅराग्राफ मिळणार आहे, उतारा मिळणार आहे, त्यामधूनच तुम्हाला पाहून लिहायचं असतं. सोबतच स्वमत तर तुम्ही स्वतः लिहू शकता. नंतर अपठित गद्य पण तशाच प्रकारे आहे. तुम्हाला जवळपास तुम्हाला उतारा 100 ते 120 शब्दाचा मिळणार आहे. त्यामधूनच तुम्हाला काही कृती येथे करून हे आउट ऑफ मार्क्स तुम्हाला घेता येतं. बट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट काय आहे दुसरा बघा. पद्यमध्ये पण तुम्हाला 16 मार्क्स करता गुण दिलेले आहे आणि 16 मार्क्सची विभागणी तुमची 2-2 मार्क्समध्ये केलेली आहे. तेच तुम्हाला कृती सॉल्व करायची असते. सोबतच तुम्ही पाहू शकता 4-4 गुण जे तुम्हाला पठित पद्य पाठावर आधारित असतात. ठीक आहे, तर हे सर्वांना सॉल्व करता येतं. त्यानंतर बघा, साहित्य प्रकार कथा 10 गुणांकरिता आहे. आता यामध्ये पण तुम्ही पाहू शकता अपेक्षित तुमचे कौशल्य, आकलन, स्वमत आणि अभिव्यक्ती अशाच प्रकारे यामध्ये पण गुणांची मांडणी केलेली आहे. स्वमत देणमन तुम्हाला तेच क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करून लिहायचे असतात. आता खूपच महत्त्वाचं म्हणजे उपयोजित मराठी, यामध्ये पण तुम्हाला 14 गुण दिलेले आहेत. ठीक आहे, उपयोजित घटकावर आधारित तुम्हाला आकलन कृती करायची आहे. आता तुमचे मार्क्स कोठे काढले जातात? हुशार विद्यार्थी जे इझिली 70+ मार्क्स घेऊ शकतात, बट त्यांना जर 78पर्यंत पोहोचायचं आहे तर त्यांना हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 20 मार्क्स म्हणजेच खूपच महत्त्वाचे तुमचे ठरणार आहे या पेपरमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 70+, 75+ किंवा 78 मार्क्स घ्यायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व अवलंबून राहणार आहे व्याकरण व लेखन विभाग 5 वरती. बघा, 20 मार्क्स दिलेले आहे. आता यामध्ये पण काही सिंपल आहे. सर्वात अगोदर वाक्यात रूपांतर इझिली तुम्ही करू शकता. हे 2 मार्क्स तुमचे पक्कीचे आहे. वाक्यप्रचार इझिली करू शकता. हे 2 मार्क्स पक्कीचे आहे. बट खूप सारे विद्यार्थी समास, देनवन, अलंकार या 2 यानी की तुमचे जे विभाग आहे समासचे आणि अलंकारचे, या 2मध्येच तुमचे मार्क्स काटले जातात. म्हणजे जवळपास 4 मार्क्स. ठीक आहे, तर हे जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल किंवा याचा जर स्टडी तुम्ही आताच करून घेतला समास आणि अलंकार, तर तुम्ही इझिली 75+ क्रॉस करू शकता.
प्रयोग हे तर तुम्हाला जमून जाईल. सोबतच आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला इथे टिक मार्क करून देणार आहे. म्हणजेच तुम्हाला यामध्ये कोणकोणते टॉपिक आताच करून घ्यायचे आहे हे पण तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. नंतर बघा निबंध लेखन हे कोणी पण लिहिणार आहे, बट तुम्हाला किती लिहायचं, काय लिहायचं हे पण आपण बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट पेपर पॅटर्न 2024 नुसार घेतलेला पेपर आपण बघून घेणार आहोत. सोबतच तुम्हाला काही इम्पॉर्टंट टिक मार्क करून देणार आहोत, ते पण तुमच्याकरता खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. तर फायनली पेपरला स्टार्ट करूया. त्या अगोदर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकन नक्की प्रेस करायचे आहे, कारण तुम्हाला माहीत आहे येथे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, व्हायरल पेपर, देन मग मॉडेल पेपर सर्व काही तुम्हाला याच चॅनलवरती प्रोव्हाइड होते आणि 10वी-12वीचे इम्पॉर्टंट पेपर पण तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर सर्वात अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला, विभाग एक गद्य जो तुमचा आहे जवळपास 20 मार्क्स करता तुम्हाला येतो आणि कृती 1 मध्ये तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल जे आहेत ते तुम्हाला काही कृती दिलेली असतात, तुम्हाला ॲन्सर इझिली शोधायचे असतात आणि ॲन्सर इन वन वर्ड बस तुम्हाला याच प्रकारे तुमची जी ॲन्सर शीट राहणार त्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारची यानी की थोडी डायग्राम काढायची आहे, थोडे असे तुम्हाला ॲरो दाखवायचे आणि ॲन्सर लिहायचे असतात. ठीक आहे. आणि ॲन्सर इन शॉर्टमध्येच तुम्हाला लिहायचे आहे. जसे की तुम्ही पाहू शकता, तुम्हाला ज्या प्रकारे कृती विचारलेली आहे त्या प्रकारे तुम्हाला ॲन्सर यामधून शोधायचे असतात. तर सर्वात अगोदर तुम्हाला हा जो तुम्हाला येथे जो पॅराग्राफ दिलेला असतो तो तुम्हाला रीड आउट करून घ्यायचा असतो. त्या अगोदर तुम्ही एक वेळेस पूर्ण जे कृती दिलेल्या आहेत किंवा क्वेश्चन आहे ते एक वेळेस रीड करून घ्याल, म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन काय आहे ते समजेल आणि नंतर तुम्ही इथे ॲन्सर दिसताच टिक मार्क करून तुम्ही ॲन्सर येथे लिहू शकता. ठीक आहे. नंतर बघा, मी तुम्हाला पूर्ण पेपर व्यवस्थित समजून सांगतो. थोडा स्पीड तुम्ही वाढवला तरी चालेल, बट पूर्ण व्हिडिओ पहा. ठीक आहे. बघा, सोमत अभिव्यक्ती, तुम्हाला कोणती पण सोमत अभिव्यक्ती आली तर तुम्ही इझिली लिहू शकता, परंतु 4 मार्क्स करता तुम्हाला किती लिहायचं आहे? 1 पेज सफिशियंट आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा 2 पॅराग्राफ जरी लिहिले तरी तुम्हाला 4 आउट ऑफ 4 मार्क्स मिळतात. देणून बघा, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि हे जे टॉपिक आहे हे टॉपिक तुम्ही वाचून घ्याल. ठीक आहे. जसे की सोमत अभिव्यक्ती बघा, शहीद वीरांच्या आईचे शब्द ऐकून लेखिकेवर झालेले परिणाम तुमच्या शब्दात लिहा आणि डोंट वरी, हा पेपर PDF पण तुम्हाला मिळणार आहे. कसा डाउनलोड करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर इम्पॉर्टंट आपण पाहून घेऊया. बघा, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहे, अशाच प्रकारचे कृती पाहायला मिळणार आहे, फक्त टॉपिक बदलून येऊ शकतो. ठीक आहे. बघा, ज्यावर बसून पाखरे कुसबुसतात ती झाडे, बस तुम्हाला पॅराग्राफमधून ॲन्सर शोधायचा आहे आणि हे ॲन्सर लिहायचं आहे. 2 मार्क्स करता तुम्हाला अशा प्रकारच्या कृती पाहायला मिळणार आहे. सोबतच बघा, लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव 2 मार्क्स करता. आता हे तर सिंपल आहे, सर्व तुम्ही इझिली लिहू शकता. सोमत कोणाला लिहिता येणार नाही. तुम्हाला जर काही पण विचारलं, येथे तुम्हाला तुमचं नाव जरी विचारलं, तुम्ही इझिली 4 मार्क्स करता एक पॅराग्राफ बनवू शकता, आरामात बनवू शकता. ठीक आहे. तर हे प्रश्न कठीण नाही आहेत, म्हणून हे तुम्ही पुरेपूर लिहून येसाल. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा, अर्थयुक्त असणारे काय आहे, अनेक शब्दाच्या अर्थामधून साहित्य कृतीचा उल्लंघन तो तुम्हाला ॲन्सर लिहायचा इझिली यामधून शोधून. आणि तुम्ही पाहू शकता जे पॅसेज आहे, जे पॅराग्राफ आहे, हे पण तुम्हाला खूप छोटे छोटे येणार आहे पेपरमध्ये. तर फायनली तुमचा विभाग 2 पद्य ते स्टार्ट होतो. बट तुम्ही बघा, विभाग 1मध्ये काही कठीण आलेलं नाही किंवा काही कठीण येणार नाही. तुम्हाला हे इझिली आउट ऑफ मार्क्स 20 आउट ऑफ 20 मार्क्स तुम्हाला हे मिळायला पाहिजे. जर सुटसुटीत लिहिलं, हस्ताक्षर चांगलं असलं आणि ॲन्सर तुम्ही पुरेपूर लिहिलं, शॉर्टमध्ये लिहिलं, तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्यात येतात. तर मराठी या विषयामध्ये तुमचे जास्त मार्क्स कटत नाही. मार्क्स कुठं कटतात ते पण मी सांगणार आहे. जे मार्क्स कटायला नको तेथे तुम्ही काय करायला हवं. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट टॉपिक पण तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, विभाग 2 पद्य तुमचा 16 मार्क्स आहे. आता वरचा विभाग 1 पद्य तुमचा फुल आउट ऑफ मार्क्स तुम्हाला मिळायला पाहिजेत. आता विभाग 2 पद्य, आता 16 मार्क्स तुम्ही कसे घ्याल? यामध्ये पण तुम्हाला इझी येणार आहे. पद्य विभाग आहे, पद्य विभाग सर्वात अगोदर तुम्ही पाहून घ्यायचा कोणता पद्य तुम्हाला विचारलेला आहे, इझी येणार आहे आणि तुम्हाला क्वेश्चन पण इझी येणार आहे. तुम्ही पाहू शकता, क्राम क्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय, बस 2 उपाय तुम्हाला लिहायचे आहे, 2 मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला इझी क्वेश्चन विचारल्या जातात. ठीक आहे. सोबतच तुम्ही बघा, नंतर 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो योग्य पर्याय निवडून तेच तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहे. नंतर तुमची येते अभिव्यक्तीमध्ये काय, सद्गुण अंगी बाळगवण्यासाठी तुम्ही काय कराल किंवा ओव्हरऑल तुम्हाला त्याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहायची आहे. बट किती? जवळपास 2 पॅराग्राफ किंवा 1 पेज 4 मार्क्स करता. ठीक आहे. सद्गुण अंगी बाळगवण्यासाठी तुम्ही काय कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. सोबतच तुम्हाला काही ओळीचे अर्थ तुम्हाला येथे स्पष्ट करायचे असतात किंवा तुम्हाला येथे खालील ओळीचा अर्थ लिहिण्याकरता येतो. काही ओळी तुम्हाला दिलेल्या असतात, 4 मार्क्स करतात, ते पण तुम्हाला इझिली लिहिता आलं पाहिजे. देन मग खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा आणि खूपच इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा. तुम्हाला काव्य सौंदर्य पण करता यायला पाहिजे किंवा तुम्हाला रसग्रहण, 2 पैकी एक तुम्हाला जमायला पाहिजे. आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर हे तुम्हाला कशाप्रकारे लिहायचं आहे,
आणि तुम्हाला काव्यसौंदर्य कसा करायचा असतो, त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं, रसग्रहण कसा करायचा असतो. तर उद्या तुमच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट पेपर येणार आहे. उद्या 9 वाजता तुम्हाला 9 AM म्हणजे सकाळी 9 AM A1 अकॅडमी या चॅनलवरती खूपच इम्पॉर्टंट एक पेपर टाकण्यात येणार आहे. म्हणजेच तुम्हाला क्वेश्चन पेपरसोबत ॲन्सर शीट पण तेथे प्रोव्हाइड होणार आहे आणि ॲन्सर तुम्हाला कसे लिहायचे आहे ते पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर तुम्ही आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. उद्या तो व्हिडिओ तुम्ही 9 AM नक्की बघा. सकाळी 9 वाजता तो व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. सर्वांकरता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काव्य सौंदर्य कसं लिहायचं आहे, रसग्रहण कसं करायचं आहे आणि इम्पॉर्टंट टॉपिक कोणते असतात जे तुम्ही करून जाल, इझिली मार्क्स घ्याल. जर विद्यार्थ्याला 50 मार्क्स पडायचे आहे तर 70+ ते कसे घेऊ शकतात, तुम्हाला पेपर कसा लिहायचा असतो, हे सर्व तुम्हाला उद्या कळणार आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर पण तुम्हाला उद्या मिळणार आहे. ठीक आहे. हा पेपर तर इम्पॉर्टंट आहेच, बट मोस्ट आणि फायनल तुम्हाला पेपर उद्या मिळणार आहे. देऊन बघा 4 मार्क्स करता तुम्हाला इझिली हे पण लिहिता येतं. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट येणार आहे तुमचा साहित्य प्रकार कथाचा. यामध्ये बघा तुम्हाला काय क्वेश्चन विचारले जातात. एका वाक्यात उत्तरे लिहा. सोपी तुम्ही एका वाक्यात उत्तरे यामधून शोधून काढू शकता. सोबतच बघा काही नाही कथाकार व्यक्तींची शब्दरूपी प्रतिमा तयार करत असताना विचारात घेत असलेले घटक लिहा. 2 मार्क्स करता ते तुम्हाला लिहिता येतात. खालीलपैकी कोणतीही 2 कृती सोडवा. आता बघा 3 मार्क्स करता तुम्हाला 1 कृती 2 कृती सोडवायची आहे आणि काही नाही अशाच प्रकारे तुम्हाला पेपरामध्ये विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं कठीण आहे. या विधानाबाबत तुमचे काय मत आहे. म्हणजेच तुम्हाला विधान देण्यात येईल, तुमचे मत लिहा. बट तुम्हाला स्टार्टिंग कशी करायची, कसं लिहायचं ओव्हरऑल ते पण तुम्हाला सांगण्यात येणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. बघा हे फक्त इम्पॉर्टंट तुम्हाला क्वेश्चन देत आहे, इम्पॉर्टंट पेपर देत आहे. उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरसोबत ॲन्सर शीट, ॲन्सर कशी लिहायची ते पण मी सांगणार आहे. त्यातून बघा फायनली उपयोजित मराठी. आता बघा उपयोजित मराठीमध्ये तुम्हाला काय कृत्या येतात आणि किती मार्क्स करता येतात ते पण आपण पाहूया. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. तुम्ही एक वेळेस हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्ही एक वेळेस इम्पॉर्टंट टिकमार्क करून घ्या. बट तुम्हाला जे कृती दिलेली आहे ती तुम्हाला पूर्ण वाचून घ्यायची आहे. तर उपयोजित मराठी या विभाग 4मध्ये हे तुमचे 4 मार्क्स पहिले फिक्स झाले. जे तुम्ही 2 कृती सोडवणार 2-2 मार्क्स तुमचे ते 4 मार्क्स तुम्हाला मिळायला हवे. आता हे 10 मार्क्स तुम्ही कसे घ्याल. ठीक आहे. यामध्ये बघा तुम्हाला जवळपास 4 कृती देण्यात येतात आणि त्या 2 कृती तुम्हाला सॉल्व करायच्या आहे. बट 2 कृती तुम्ही कोणत्या सॉल्व करसाल. सर्वात अगोदर बघा या 4 कृतीमध्ये तुम्हाला काय विचारलं जातं. काही नाही, सिम्पली तुम्हाला एक तर विधान स्पष्ट करायचं असतं किंवा वैशिष्ट्ये लिहायची असतात, वैशिष्ट्ये मांडायची असतात किंवा कायचे तरी तुम्हाला महत्त्व विचारलं जाईल ते महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचं असतं किंवा सांगायचं असतं. तर जास्त तुम्ही भर द्या. तुम्हाला काही विधान स्पष्ट करायला आलं ते तुम्ही निवडा किंवा तुम्ही कायचे तरी महत्त्व आलं तुम्हाला ते महत्त्व लिहिण्याकरता तुम्ही भर द्या. तर यावरती तुम्ही ओव्हरऑल 5-5 मार्क्स करता तुम्ही इझिली लिहू शकता आणि यामध्ये तुमचे मार्क्स जास्त काटल्या जात नाही. जर तुमचं अक्षर सुंदर आहे आणि तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं आहे त्याबद्दल, तर तुम्हाला ओव्हरऑल 5 आउट ऑफ 5 मार्क्स तुम्हाला इथे दिले जातात एका कृतीला. ठीक आहे. म्हणजे हे 10 मार्क्स तुमचे फिक्स झाले. जवळपास 9 मार्क्स तर तुम्हाला मिळायलाच हवे. आता मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पेपरचा व्याकरण व लेखन. जो भाग तुम्हाला जवळपास 75+ घेऊन जाईल. यामध्ये याच विभागाचा खूप महत्त्वाचा रोल असतो. ठीक आहे. कारण जे पण विद्यार्थी 70+ क्रॉस करतात किंवा 72 क्रॉस करतात त्यांना 78पर्यंत नेण्याकरता हाच विभाग महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे कसा, आता यामध्ये काही असे तुम्हाला कृत्या दिलेल्या आहेत त्यामध्ये तुमची जास्तच तुमचा गोंधळ होतो किंवा तुम्ही ते क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाही. आता सर्वात अगोदर आपण सोपे विभाग पाहूया आणि तुम्हाला काही जे इम्पॉर्टंट असे टॉपिक आहे ते मी तुम्हाला टिकमार्क करून देणार आहे. ठीक आहे. सर्वात अगोदर पहा, हे सोपी आहे, हे सर्व सॉल्व करू शकतील. सर्वात अगोदर म्हणजे तुमचा प्रश्न 1 यामधील हे जे 2 मार्क्स आहे. सर्वात अगोदर बघा योग्य पर्याय निवडा. वरील वाक्याचे विधानार्थी वाक्य ओळखा. आता विधानार्थी वाक्याचे प्रकार तुम्ही सर्व करून ठेवा आणि हे इम्पॉर्टंट टिकमार्क करून घ्या. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, तुम्हाला कोणतं पण वाक्य विचारलं इथं तुम्हाला इथं हे वाक्य निवडता आलं पाहिजे. 4 ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे. मोस्टली विधानार्थी वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्यच तुम्हाला पेपरमध्ये येते. यावर्षी पण तेच तुम्हाला वाक्य येऊ शकतं. सोबतच बघा येथे पण तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य बघा, काही वाक्य तुम्हाला देण्यात येतील, त्याचं प्रश्नार्थी वाक्यामध्ये रूपांतर करा किंवा तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य निवडा आणि तुम्हाला 1, 2, 3, 4 असे ऑप्शन देण्यात येतील. तर हे दोन्ही क्वेश्चन तुमच्याकरता मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. सोबत बघा हे 2 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. आता बघा योग्य पर्याय निवडा. प्रतिक्षण या सामासिक शब्दातील समासाचे नाव लिहा. आता तुम्ही बघा हा जो समासाचा प्रकार आहे किंवा समास तुम्हाला योग्य त्या रीतीने करून घ्यायचा आहे. एक वेळेस तुम्ही ओव्हरलुक करून जरी गेला तरी तुम्हाला 2 मार्क्स इझिली मिळू शकतात. ठीक आहे. आणि हे 2 मार्क्स खूप इम्पॉर्टंट आहेत तुम्हाला 75+ क्रॉस करण्याकरता. तर बघा हे जे समासचे प्रकार आहे एवढे जरी तुम्ही करून गेले, अविभावी समास, तत्पुरुष समास, दवदव समास
अँड देन वन बहुव्रीही समास. हे समास जरी तुम्ही करून गेले तुमचा क्वेश्चन यामधूनच सॉल्व होणार आहे. सोबत बघा दश दिशा या समासिक शब्दाचे तुम्हाला समासाचे नाव येथे दर्शवायचे आहे, लिहायचे आहे. तर बघा एक क्वेश्चन तुम्हाला असा मिळतो आणि एक क्वेश्चन तुम्हाला असा मिळतो. तर हे दोन्ही क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले तर फार चांगलं. तुम्ही इझिली 75+ क्रॉस करू शकता. तुमचे येथेच जास्त मार्क्स कटतात, बाकी तुमच्या पेपरमध्ये कुठेही मार्क्स जास्त काटले जात नाहीत. बघा योग्य पर्याय निवडा. आता तुमचे 4 मार्क्स हे वरचे तुमचे फिक्स झाले जर तुम्ही समास करून गेलात तर. आता बघा योग्य पर्याय निवडा. या वाक्यातील प्रयोग ओळखून तो लिहा. आता बघा हे पण खूप महत्त्वाचं आहे. प्रयोग आपण पाहत होतो वाक्यात प्रयोग तर तुम्हाला मोस्टली मिळणार नाही, बट अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन मिळू शकतात. या वाक्यातील तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे. तर हे 4 प्रयोग तुम्ही नक्की करून जा. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कर्तरी, कर्मणी, भावे, ठीक आहे. हे जरी 3 जरी तुम्ही करून गेले तर यामध्ये तुमचा क्वेश्चन फसून जाईल, म्हणजे तुमचा क्वेश्चन तो सॉल्व होणार आहे. देऊन बघा योग्य पर्याय निवडा. कर्मणी प्रयोग असलेले वाक्य शोधून लिहा. आता बघा एकतर तुम्हाला असा क्वेश्चन येतो की तुम्ही कोणता प्रयोग आहे कर्मणी कर्तरी हे ओळखा, आणि दुसरं म्हणजेच तुम्हाला असा क्वेश्चन येतो की कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग किंवा भावे प्रयोग असलेले वाक्य शोधून काढा. तर हा जो प्रयोगचा पार्ट आहे कर्मणी कर्तरी हा तुम्ही योग्य करून जा. ठीक आहे. तुमचे 2 वरचे मार्क्स जे म्हणजे तुमचे समास आणि खालचे तुमचे जे प्रयोगचे मार्क्स आहेत ते पण तुम्ही फिक्स करून घ्या आताच. देऊन बघा योग्य पर्याय निवडा. तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. आता बघा यामध्ये काही तुम्हाला ओढी दिलेल्या आहेत. तर योग्य पर्याय निवडामध्ये अनन्वय, अपनुती, अतिशयोक्ती हे पण तुम्हाला जे व्याकरणचे पार्ट आहे हे पण पार्ट तुम्हाला योग्य त्या रीतीने करायचं आहे. जास्त करून तुम्हाला अतिशयोक्ती किंवा अनन्वय किंवा अपनुती या 3पैकीच यायची गॅरंटी असते. यावेळीस पण होऊ शकतं की या 3मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. आता बघा एक अजून इम्पॉर्टंट आहे आणि सोपी आहे, काहीच नाही. उपमेय आणि उपमान. ठीक आहे. उपमेय आणि उपमान हे 2 जरी तुम्ही करून गेले तरी तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल. आता बघा यामधील उपमान ओळखा. तुम्हाला उपमेय येऊ शकतं. उपमेय किंवा उपमान या 2पैकी तुम्हाला यावेळेस एक पाहायला मिळणार आहे. तर हा क्वेश्चन पण तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट ठरणार आहे. ठीक आहे. तर हा व्याकरणाचा पार्ट तुम्हाला पूर्ण करून जायचा आहे. देन बघा 5मध्ये विसर्ग देणे या वाक्यप्रचाराचा तुम्हाला अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहायचा आहे. अशाच प्रकारे क्वेश्चन. आणि दुसरा क्वेश्चन बघा विसर्ग देणे या वाक्यात उपयोग करा. एक तुम्हाला कोणता पण शब्द देण्यात येतो त्याचा वाक्यात तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि त्याचा सर्वात अगोदर तुम्हाला अर्थ शोधून काढायचा आहे, अर्थ टिकमार्क करायचा आहे की कोणता अर्थ त्याचा आहे. तर डोंट वरी हे तुम्हाला सोपीच येणार आहे. ते विसर्ग देणे याऐवजी तुम्हाला दुसरा शब्द सोपीच येतो. तो यामध्ये तुमचा 1 मार्क्स तर फिक्सच आहे. ठीक आहे. नाही तुम्हाला दोन्ही जमले तरी 1 मार्क्स तर तुमचा इथे तुम्हाला मिळतंच. तर डोंट वरी. पण तुम्हाला मी जे 2 सांगितलेले आहे, एक तर तुमचा जो कर्तरी कर्मणी प्रयोग आहे, एक तर तुमचा अनन्वय उपनवती जो तुम्हाला ओव्हरऑल याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन करून घ्यायची आहे की अतिशयोक्ती प्रकार आहे हे पाहून घ्या, आणि सोबतच तुम्हाला समासबद्दल इन्फॉर्मेशन काढून घ्यायची आहे. तेवढे जरी तुम्ही करून गेला तुमचे 5 ते 6 मार्क्स फिक्स आहेत. ठीक आहे. आणि सर्वांचा आवडता आणि बोनस मार्क्स 10 तुम्हाला इझिली मिळून जातील असा पार्ट म्हणजेच तुमचा निबंधाचा पार्ट. 200 ते 250 शब्दामध्ये निबंध लिहा आणि हे सर्व टॉपिक इम्पॉर्टंट आहे. डोंट वरी. कोणता जरी टॉपिक आला तुम्ही इझिली लिहू शकता, कारण 4थी आणि 5वीपासून तुम्ही निबंधच लिहित आलेले आहात. ठीक आहे. तो डोंट वरी. हे सर्व जे टॉपिक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमचा व्याकरण व लेखनचा. यामधला जो मी इम्पॉर्टंट टिकमार्क करून दिलेला आहे तो पार्ट करून जा. आणि तुम्हाला 2023मध्ये जो पेपर आहे तो पण माझ्या A1 अकॅडमी ॲपवरती मिळून जाईल. आणि हा पण पेपर 2022 मे बी 2022 यामध्ये तुम्हाला असेच क्वेश्चन पाहायला मिळालेले आहेत. सो डोंट वरी. तुम्ही पेपर पॅटर्न एक वेळेस समजून घेतला, हा जरी पेपर तुम्ही करून गेलात, पेपर पॅटर्न समजून गेलात, तर तुमचे आउट ऑफ मार्क्स म्हणजे जवळपास 80 आउट ऑफ 75+ मार्क्स तुमचे कुठंच नाही गेले. ठीक आहे. सोबतच उद्याला तुम्हाला सकाळी 9 वाजता खूपच इम्पॉर्टंट पेपर मिळणार आहे A1 अकॅडमीवरतीच. सोबतच ॲन्सर कसे लिहायचे आहेत आणि कोणते इम्पॉर्टंट टॉपिक करून जायचे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा. आता तुमचा महत्त्वाचा क्वेश्चन म्हणजे हा पेपर PDF तुम्ही कसा डाउनलोड कराल. ठीक आहे. सोबतच 2023चा पण पेपर PDF तुम्ही कसा डाउनलोड कराल. डोंट वरी. तुम्हाला खाली म्हणजे माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये A1 अकॅडमी या नावाचं ॲप दिलेलं आहे, ते ॲप डाउनलोड करा. किंवा तुम्हाला आताच जर पाहिजेत असेल तर znews24h.com येथे तुम्ही जाऊन बघा. येथे पण तुम्हाला PDF प्रोव्हाइड केलेला आहे znews24h.com. ठीक आहे. लिंक अवेलेबल इन डिस्क्रिप्शन बॉक्स. आणि तुम्हाला ॲप नक्की डाउनलोड करायचं आहे, कारण तुम्हाला पुढचे पण पेपर त्यावरती मिळणार आहे. मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल आणि उद्याच्या पेपरला तयार राहा.